तर मित्रांनो, इथे ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरावे याच्याबद्दल व्हिडिओ आपण बनवलेलेच होते। तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे की ऑप्शन फॉर्म लॉक कशा प्रकारे करायचा आहे। तर ऑप्शन फॉर्म पुन्हा जरी भरायचा असेल तरी आपण रजिस्टर कॅन्डिडेटमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुमची डिटेल म्हणजेच साइन इन ऑप्शन येतो, त्यामध्ये तुमचा फॉर्म नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर आपण त्याला म्हणतो, 2026-05 असेल किंवा 2026-06 असेल। त्यानंतर तुमचा पासवर्ड आणि खाली याची वजाबाकी बेरीज जे काय असेल ते त्या ठिकाणी टाका। 9 - 4 बरोबर या ठिकाणी आपण 5 एंटर केलेले आहेत। साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल इथे पूर्णपणे दिसते। आता यामध्ये ॲडमिशन व्ह्यू प्रोफाईलमध्ये जाऊ शकता किंवा ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाऊ शकता। आता खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट डॅशबोर्डमध्ये तुमची फॉर्म डिटेल दिसते आहे। ॲप्लिकेशन तुम्ही फॉर्म भरलेला आहे अशा प्रकारे, त्यानंतर पेमेंटसुद्धा केलेलं आहे, त्यानंतर पुढे ॲप्लिकेशनसुद्धा कन्फर्म केलेलं आहे। तर या स्टेप्स तुम्हाला 3 करायचे आहेत। त्यानंतर ऑप्शन फॉर्मसुद्धा लॉक केलेला आहे, परंतु या ठिकाणी लॉक केलेला ऑप्शन परत आपल्याला बदलायचा असेल, जर तुम्हाला तो बदलायचा असेल तर अनलॉक ऑप्शन फॉर्म करू शकतो। जर आपल्याला जे काही ऑप्शन्स टाकलेले आहेत ते जर आपल्याला वाटतं की आता आपल्याला बदलायचे आहेत तर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला बदलता येतात। तर अनलॉकमध्ये जायचं आहे। ऑप्शन अनलॉक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसते आहे। तर याला OTP जाणार आहे। आपण कोणकोणते ऑप्शन भरलेले आहेत ते दिसत आहेत। आता हे आपल्याला या विद्यार्थ्याला बदलायचे आहेत, तर या ठिकाणी अनलॉकसाठी एक OTP जातो। तर इथे अनलॉकिंग युअर ॲप्लिकेशन एडिट सबमिटेड, तर या ठिकाणी अनलॉक करायचं, या ठिकाणी सेंड OTP येणार आहे। तर हा OTP तुमचा जो नंबर आहे त्याच्यावर येतो आहे। आता आपण अनलॉक केल्यानंतर ऑप्शन फॉर्म स्टेटस बघा दिसत आहे, बाकी सगळं ओके दिसते, फक्त इथे कंप्लीट बट नॉट लॉक म्हटलेलं आहे। तर इथे आपला ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी आपण जातो आहोत। तर या ठिकाणी IMC ड्युअल ट्रेनिंग याबाबत सुद्धा दिलेली आहे। तर ते गेट स्टार्टेड करा। ऑप्शन सिलेक्शनमध्ये जायचं आहे। ऑप्शन सिलेक्शनमध्ये जायचं आहे आणि आपला कोणता जो ऑप्शन आहे तो इथे या ठिकाणी ॲड कर, जसं आपण ट्रेड ॲड करू शकतो त्या ठिकाणी ॲड करायचे आहेत। तर इन्स्टिट्यूट वाईजसुद्धा घ्या किंवा ट्रेड वाईज घ्या। तर इन्स्टिट्यूट वाईज घेतल्यानंतर परत एकदा इन्स्टिट्यूट टाईप गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट, तर इथे मुंबई सिटी, तालुका मुंबई। आता इथे मुंबई तालुका म्हटल्यानंतर म्हणजे जो तुमचा तालुका ॲड करणार त्याच्यामध्ये तुम्हाला जे ट्रेड हवे आहेत ते कोणकोणत्या ITL आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता। आता इथे समजा या विद्यार्थ्याला मुंबई 11ला ॲड करायचं आहे, तर इथे आपण सर्च केल्यानंतर मुंबई 11चे सगळे या ठिकाणी प्रिफरन्स म्हणजे या ठिकाणी ट्रेड दिसत आहे। त्याला फिटर या ट्रेडला ॲडमिशन हवं आहे असं म्हणतो आहे, तर आपण फिटर या ठिकाणी एंटर करणार आहोत। इथे आता ग्रीन आहे म्हणजे ॲड टू प्रिफरन्स आपल्याला टाकता येते। इथे ट्रेडचं नाव असतं, इथे ITLचं नाव आणि डिटेल या ठिकाणी तुम्ही होम डिस्ट्रिक्ट किंवा अदर दॅन डिस्ट्रिक्ट दिसतो। तर इथे फिटर आता इलेक्ट्रिशियन एंटर केलं असल्यामुळे तो त्या ठिकाणी आहेच। आता फिटर फक्त आपण या ठिकाणी ॲड करू, तर हा प्रिफरन्स लिस्टमध्ये ॲड झालेला आहे। आपण 11 जे एंटर केलेले होते त्याच्यात एक ॲड झालेला आहे म्हणजे 12वा ॲड झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही ॲड करू शकता। नंतर पुढे जाऊन प्रिफरन्स सिलेक्शन, तर आता आपण मगाशी 11 होते आता 12 केलेले आहेत। तर इथे प्रिफरन्स सिलेक्शनमध्ये इथे आता वर खाली आपण ड्रॅग करून करू शकतो। आता इथे उल्हासनगर एंटर केलेलं आहे, कल्याण एंटर केलेलं आहे, फिटर सगळे फिटर आपण पहिले वरती घ्यायचे आहेत। फिटर हा जो ट्रेड आपल्याला हवा आहे तो या ठिकाणी फर्स्ट प्रिफरन्समध्ये ठेवायचा आहे। ह्या प्रिफरन्सला खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी दिलं जातं, म्हणजे तुम्ही जो पहिला टाकलेला आहे जो हवा आहे तोच फक्त पहिले प्रिफरन्स ठेवायचे 1 2 3 मध्ये। आता त्याला हा वेल्डर नको आहे, फक्त बाय मिस्टेकली आलेला होता, तर वेल्डर आपण रिमूव्ह करून टाकू। शक्यतो जे ट्रेड आपल्याला हवे आहेत ते 3ऱ्या राऊंडपर्यंत ठेवायचे आहे। आता मुंबई 11चा आपण पुढे घेऊ, त्याला फिटर हवा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जो ट्रेड हवा आहे तो
वरती ड्रॅग करून त्याला प्रिफरन्स द्यायचा असतो. हे असे ड्रॅग करून आपल्याला वर खाली करता येतात. आता बघा 1 नंबरला उल्हासनगर फिटर टाकलेला आहे, 2 नंबरला कल्याण फिटर दिला आहे, 3 नंबरला मुलुंड दिलेला आहे, 4 नंबरला कुर्ला दिलेला आहे, 5 नंबरला मुंबई 11 दिलेला आहे. ते फिटर झाला. त्यानंतर त्याला इलेक्ट्रिशियन पण चालवू शकतो म्हणून त्याने फिटर प्लस इलेक्ट्रिशियन असं सांगितलेलं आहे. त्यानंतरचा म्हणजे फिटरनंतर समजा नाही इलेक्ट्रिशियन मिळाला, फिटर मिळाला तर RAC सुद्धा चालू शकतो असं म्हटलेलं आहे. सोलर टेक्निशियन सुद्धा चालू शकतो. आता वेल्डर हा बाय मिस्टेकली झालेला होता, तो या ठिकाणी आपण रिमूव्ह करायचा आहे. असे 11 या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तसे 11 जे ऑप्शन आहेत ते आपण या ठिकाणी ॲड केलेत आणि पुढे आपण सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. बाकीची प्रोसेस जशी आपण होती त्याप्रमाणेच ठेवलेली आहे. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे म्हणजे प्रिव्ह्यू अँड लॉक. तर या ठिकाणी आपल्याला प्रिव्ह्यू अँड लॉक करायचं आहे. तर शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. इथे डिक्लेरेशन मागतं परत आणि परत एकदा लॉक अँड कन्फर्म ऑप्शन फॉर्म येस म्हणायचं. तर या ठिकाणी डन झालेला आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन फॉर्म आपण जे काही प्रेफरन्स होते ते फक्त वर खाली करून परत एकदा 11 ऑप्शन त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. अशा प्रकारे ऑप्शन फॉर्म डाउनलोड करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणते कोणते ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ट्रेड कोणता अजूनही आपण हा आपण कधीपर्यंत भरू शकतो, जोपर्यंत मेरिट लिस्ट लागत नाही तोपर्यंत ऑप्शन फॉर्म आपण शेवटचा जो मेरिट लिस्ट बंद होणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म बंद होणार आहे त्या शेवटच्या दिवशी जो काही शेवटचा तुम्ही सेव्ह करणार तो त्या ठिकाणी तुमचा ऑप्शन फॉर्म राहणार आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घ्या. चुकीचा ऑप्शन भरल्यानंतर आपल्याला चुकीचा ट्रेड लागतो. त्यामुळे तुम्हाला एकदा खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.